आपले अनंत अपराध आहेत ना, अनंत माझे अपराध कोटी, नानी मनी घालुनी सर्व कोटी, प्रबोध करिता समभार झाला. अनंत माझे अपराध कोटी, नानी मनी घालुनी सर्व कोटी. जगाचे अपराध ज्या गणपती बाप्पाने पोटात घातलेले आहेत ना, आणि जगाचे अपराध जो गणपती बाप्पा पोटात घालतोय ना, एखाद्या मुलाचा अपराध जर एखाद्या आईच्या पोटात सामावत नसेल, तर जगाचे अपराध पोटात सामावून घेणारा गणपती बाप्पा कसा असेल, फक्त कल्पना करा, फक्त कल्पना करा. आता इकडे आम्ही विचार केला पाहिजे की देवाच्या चरणी येईपर्यंतचे अपराध देव पोटात घालतो. नाही का? तिथे काय सांगितलंय माहितीये का तुम्हाला? जोपर्यंत जाणीव नसते ना, नेणिवेतून जी कर्मे होतात ना, त्याला शिक्षा जरा कमी आहे, बरं का माऊली? नेणिवेतून जी कर्म होतात माहितीच नाही ना, मग त्याला जरा शिक्षा कमी आहे. म्हणून काहीतरी वयाची मर्यादा आहे, त्या वयाच्या खालच्या वयाच्या पोरांनी जर काही अपराध केला त्याला शिक्षा काहीतरी वेगळी असते. असं आता तिकडचा अभ्यास आपला कमी आहे जरा, नाही का? पण नाही का, बरोबर ना? हा, 4 वर्षाच्या आतल्या मुलाकडून जर काही झालं किंवा 4-5 वर्षाच्या मुलाच्या आतून काही घडलं तर त्याला ते बाबा काय असेल तिथे तरतूद काहीतरी. तसं इथे नेणिवेतून झालं ना, तुम्हाला कल्पना नाही, तुम्हाला माहिती नाही हे केल्यानंतर त्याचा दुष्परिणाम काय होतो. ठीक आहे, हरकत नाही, अपराध आहे तो, चुकणार नाही, पण त्याची शिक्षा कमी आहे. पण जाणीवेतून जर केलं, हे माहिती असूनही तसं केल्यानंतर त्याचा दुष्परिणाम असा आहे, हे सगळं माहिती असूनही जर केलं तर त्याचा परिणाम मात्र प्रत्येकाला त्याच पद्धतीने भोगावा लागतो, सहन करावा लागतो. विषय काय आहे? गणपती बाप्पाच्या चरणी येण्याच्या आधी आमच्याकडून जे अपराध झाले ते गणपती बाप्पाने पोटात घातले. मग आता एवढं स्मरणात ठेवलं पाहिजे की गणपती बाप्पाचे डोळे लहान आहेत. आता काय स्मरणात ठेवलं पाहिजे? गणपती बाप्पाचे डोळे लहान आहेत. का लहान आहेत? याच्या आधी मोठे मोठे अपराध जरी केले असतील तरी त्यांनी पोटामध्ये घातलेत, पण आता मात्र गणपती बाप्पाचे डोळे लहान याच्यासाठी आहेत की मोठे अपराध तर लांबच गेले, पण लहानाहून लहान अपराध सुद्धा त्याच्या नजरेतून सुटणार नाही. मला सांगा, एखादी लहान वस्तू जर तुमची पडली, कुठेतरी हरवली, सुई अगदी लहान जर समजा हरवली, तर ती सुई शोधण्यासाठी तुम्ही डोळे मोठे करता का लहान करता? नाही, लहान, नजर लहान करता. माऊली, जेवढी तुमची नजर लहान ना तेवढी सूक्ष्म दृष्टी तुम्हाला, तेवढी तुमची बारीक नजर ना तेवढी बारीक वस्तू तुम्हाला कळेल. बाबा खरंय की खोटं आहे? बरोबर ना? मग आमचे लहान लहान सुद्धा अपराध आहेत ना, बरं का माऊली? डोळ्यातून घडणारा अपराध, कानातून घडणारा अपराध, नाही का, सर्वांगाने घडणारा अपराध. कुठलाच माणूस असा स्वच्छ नसतो. कुठे ना कुठे काही ना काही थोडंफार संसारात राहायचं, संसारात कार्य करायचं म्हटल्यानंतर त्याचं कामच येते ना. काय कोणी किती जरी ठरवलं ना बाबा, कितीही अखंड नामस्मरण करता करता जरी त्यांनी ते संसार करायचं ठरवलं ना, तरी कुठं ना कुठं थोडस विष चढतंयच. दोष केला म्हटल्यानंतर विष चढणार ना. सापाची आणि मुंगसाची झुंज झाली ना, सापाची आणि मुंगसाची झुंज झाली ना, की साप काय करतो माहितीये का? मुंगसाला दंश करण्याचं काम करतो, बरं का माऊली? आणि एकदा काही दंश केल्यानंतर मग मुंगसाला ते विष चढतंय ना, पण मुंगसाच्या आवारामध्ये एक प्रकारची वनस्पती असते, विशिष्ट प्रकारची. ती वनस्पती हुंगली ना की ते विष लगेच चढलेलं उतरलं जातंय. ते उतरलं का पुन्हा जाऊन त्या सापाशी झुंजतोय, तो पुन्हा जाऊन सापाशी झुंजतोय. पुन्हा एकदा झुंजायला सुरुवात झाली की पुन्हा तो साप दंश करतोय. त्याचं कामच आहे माऊली, कामच आहे त्याचं, बरं का? दंश करण्याचं कामच आहे त्याचं. मग पुन्हा तो मुंगूस जाऊन ती वनस्पती हुंगतोय. एकदा ती वनस्पती हुंगली त्या मुंगसाने की पुन्हा ते विष उतरतय. शेवटी असं करता करता साप मरतोय आणि मुंगूस जिंकतोय. कोणाच्या बळावर? वनस्पतीच्या बळावर. तसं आम्हाला सुद्धा संसार रूपी सापाशी झुंजता झुंजता तो दंश करतोच, त्याचं विष चढतयच. पण ते विष उतरवायचं असेल, आपण मुंगूस नाहीत, पण तात्पुरतं व्हायला काय हरकत आहे? गोष्टीतला, बोधातला, नाही का माऊली?
ते विष सापाचं उतरावं असं जर वाटत असेल तर मुंगसाने काय केलं पाहिजे माहितीये का? ही वनस्पती होंगली पाहिजे. एकदा वनस्पती होंगली ना की ते चढलेलं विष आपोआप उतरलं जातंय. मग पुन्हा सापाशी शिजून जायला तयार काय? म्हणून आमच्या जीवनाचा मार्ग आम्हाला जर सुरळीत व्यवस्थित जर वाटचाल करायची असेल तर आम्हाला संतांच्या वाङ्मयाची खूप गरज आहे. प्रत्येकाला संतांच्या शिकवणीची गरज आहे बरं का माऊली. कारण त्याच्याशिवाय आम्हाला भवतोरणोपाय नाही, भवतोरणोपाय नाही. मग आता सूक्ष्मातून, आता आपला विषय काय होता? संसारात राहायचं म्हणजे डोळ्यातून, कानातून ना सर्वांगातून कुठून ना कुठून काही ना काही सूक्ष्म असे विचार आम्हाला स्पर्श करून जातात. पण ज्या वेळेला येतात ना स्पर्श करायला, त्याच वेळेला त्यांना बाजूला करता आलं पाहिजे बरं का. ज्या वेळेला येतात ना त्यावेळेला त्याच वेळेला लगेच बाजूला करता आलं पाहिजे. तुम्हाला माहिती आहे का, पूर्वी आता हे काय सोफा सेट वगैरे असं काही नव्हतं बाबा. या ठिकाणी तुम्ही सगळे वरिष्ठ माणसं, माझ्यापेक्षा वयस्कर माणसं आहात, माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त अनुभव आहे आणि त्या गोष्टीचा अनुभव तुम्ही जास्त घेतलेला आहे बरं का. पलंग नव्हते, सोफा सेट नव्हता, कारण माणूस शेट नव्हता ना त्या टायमाला. आता शेट झाला ज्याचा तो शेट बोलला का लगेच, नाही का. त्या टायमाला शेट ही गोष्टच नव्हती ना बाबा. खरं ही गोष्ट आहे, बाबा दादा काका, नाही का. मग त्यावेळेला खाटा असायच्या, खाटा बाज लाकडाची, 4 पावक 4 गाती, नाही का, 2 आडवी 2 उभी. काही दिवस ती खाट वापरली की मग एक दिवस तिच्यावर अशी झोड पडली जायची, तिला अंगण्यात काढायची, त्याच्यावर उकळलेलं पाणी ओतायचं बरं का. उकळलेलं पाणी ओतायचं आणि उकळलेलं पाणी ओतलं का एखादा दांडू घेऊन तिला काय करायची? रट्ट व्हायची. कशासाठी बरं? मला काय येडा व्हायचा का तो? त्याचा राग असायचा का? त्या मालकाचे रक्त पिणारे ढेकून त्याच्यात असायचे ना. खाटेवर राग नसायचा, ढेकणांवर राग असायचा. कधीतरी माऊली आपल्याला जर कठोर भाषात बोलत असतील, कधीतरी आपल्याला तुकोबा कठोर भाषात बोलत असतील तर आम्ही विचार केला पाहिजे, राग खाटेवर नाही, रक्त पिणाऱ्या ढेकणांवर राग आहे. रक्त पिणाऱ्या ढेकणांवर राग आहे बरं का. आणि मग ते गेले पाहिजेत ना, त्यांचा त्याग करायचा आहे की नाही. एक स्मरणात ठेवा, त्या गणेशाच्या नजरेतून जरा सुद्धा काही बाजूला होत नाही. डोळ्याची पापणी हालते की नाही, एवढ्या वेळात सुद्धा आम्ही काय करतोय ते सुद्धा तो भगवंत पाहत असतोय, तो देव पाहत असतोय बरं का. आणि तेवढी दक्षता आमच्याकडे पाहिजे. त्या गणपतीचं स्तवन करत असताना काय म्हटलं ना, काय गजकर्ण, शूर्पकर्ण. शूर्पकर्ण म्हणजे शूर्प म्हणजे सूप बरं का माऊली. सुपाचं काम काय असतंय? सुपाचं काम पाखडायचं असते बाबा, बरोबर आहे की नाही. चांगलं आपल्याकडे घ्यायचं, वाईट पुढे सरकवून द्यायचं. करतो हे आपण काम. आपण काम करतो का समाजामध्ये कार्य करत असताना? चांगलं घ्या ना, वाईट सरकवून द्या तुझं तुला. अहो, एक साधू पुरुष रस्त्यातून जात होते आणि आपले शांतपणे चाललेत, पण काय टवाळखोर पोरं, त्यांना ते वेगळंच वाटलं ना, ते लागले चेष्टा करायला. त्याच्या आधी 1-2 दगड मारून बघितले, छोटी छोटी, काही नाही, त्याला बाबा ठीक आहे चला रामकृष्ण हरी, मुलांनी मारले असेल किंवा त्यांच्याकडून चुकून झालं असेल बरं का. पुन्हा थोडस पुढे गेल्यानंतर त्यांना आवाज द्यायला लागले, ओ बाबा, ओ हो महाराज, अमुक तमुक, हे ते, इथपर्यंत ठीक आहे थोडा, तरी पण त्याला काही वाटत नाही. पुढे गेल्यानंतर तर डायरेक्ट अद्वा तद्वा काहीही बोलायला लागले, काहीही बोलायला लागले, शिव्या द्यायला लागले, शिव्या द्यायला लागले. थोडे पुढे गेल्यानंतर बाजूलाच असलेला एक माणूस बोलतो, महाराज, ओ महाराज, म्हणे रामकृष्ण हरी माऊली काय म्हणतात? अहो, ती मुलं तुम्हाला शिव्या देत आहेत, तुम्हाला काहीच वाटत नाही, जरा पण राग येत नाही तुमच्या चेहऱ्यावर, तुमच्या शरीरावर तसं काही परिणामच नाही. मला वाटलं तुम्हाला ऐकायलाच येत नाही की काय, पण मी महाराज बोलल्याबरोबर तुम्ही साथ दिली तेव्हा मला कळलं की तुम्हाला ऐकायला येतंय. ती मुलं एवढी तुम्हाला शिव्या देतात, महाराज बोलतो मी घेतच नाही ना. काय महाराजांचं उत्तर काय? मी घेतल्याच नाहीत ना, त्या त्यांच्याकडेच आहेत. घेतल्या तर त्याचा परिणाम दिसेल ना, घेतल्याच नाही ते त्यांच्याकडेच आहे, परिणामच नाही ना. शूर्प कर्ण, सुपाचं काम काय आहे? चांगलं घ्या,
वाईट सोडून द्या. बाबा, आज आपल्या समाजामध्ये जर पाहायला गेलं तर जवळजवळ उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांपैकी 50% कुटुंब हे संशयाने उद्ध्वस्त होत असतात. मी सगळ्यांबद्दल नाही बोलतो का, उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांपैकी 50% कुटुंब हे संशयाने उद्ध्वस्त होत असतात. कारण कुठल्याच महिलेला वाटत नाही की माझ्या पुरुषाने कुठेतरी जावं आणि कुठेतरी काहीतरी खाऊन यावं. कुठल्याच महिलेला वाटत नाही. कुठल्याच पुरुषाला असं वाटत नाही की माझ्या महिलेने, माझ्या बाईने कोणाशी तरी बोलावं. संसारात किती आम्ही सूक्ष्म लक्ष लावतो बाबा, किती किती काका लहान विचार करतो त्या गोष्टीचा. कोणी बोलताना दिसलं तरी पण ती बाई लगेच घरी आल्याबरोबर तिच्याशी काय बोलत होते एवढा वेळ, तिच्याकडेच काय पाहत होते एवढा वेळ, नाही का? आमच्याकडे पण कधीतरी विचार येतो असा, त्याच्याशीच काय बोलत होती, त्याच्याकडेच काय पाहत होती. अरे वाटणं साहजिकच आहे ना. जिने आपल्यासाठी घरदार सोडलेला आहे, आई वडील सोडले, आवडीनिवडी सोडल्या, स्वतःचं नाव सोडलं, बाजूला ठेवलं आणि माणसावरचं नाव लावून घेतलं, एवढा सगळा जिने त्याग केलाय, तिला वाटू नये का ज्या पुरुषासाठी एवढा सगळा त्याग केलाय त्या पुरुषाने माझ्याशी एकनिष्ठ राहावं, वाटू नये? आणि जो पुरुष तिला आयुष्यभर सांभाळण्यासाठी खंबीरपणे उभा आहे, स्वतःच्या आवडीनिवडी बाजूला ठेवतोय, स्वतःच्या हाऊस मौज बाजूला ठेवतोय, पण बाईच्या हाऊस मौज पुरत असतो, त्या पुरुषाला वाटू नये का त्या स्त्रीने माझ्याशीच एकनिष्ठ राहावं म्हणून? दोघांचा विचार जर आम्ही आध्यात्मिक क्षेत्रामध्ये केला तर देवाला पण तसंच वाटतंय ना. काय संसारिक माणसाला जर वाटतं की माझ्या पत्नीने माझ्याशी एकनिष्ठ राहावं, संसारिक पत्नीला जर वाटतं की माझ्या पुरुषाने माझ्याशी एकनिष्ठ राहावं, आमच्या देवाला का वाटत नसेल की माझ्या भक्ताने, माझ्या साधकाने एकनिष्ठ राहावं म्हणून? आणि ते एकनिष्ठ राहावं याचा केलेलं मार्गदर्शन म्हणजे ही ओवी आहे. आगा स्वधर्मो हा आपुला, जरी का कठीण झाला तरी हाची अनुष्ठीला भला देखा. पुन्हा एकदा आपण दृष्टांताकडे वळूयात. सुरुवातीच्याच एखादं बाळ जर रडायला लागलं ना, एखादं बाळ जर रडायला लागलं तर ते अगदी अकराळ विकराळ रडतंय बघा, असं हातपाय फोडायला लागतंय. तेव्हा काका येतात, घेतात, नाही गप्प बसत. शेजारचा दादा येतोय, घेतोय, नाही गप्प बसत. त्याचा दादा येतोय, घेतोय, नाही गप्प बसत. शेजारची आजी येते बरं का, ती घेते, नाही गप्प बसत. मग एखादी शेजारच्या काकीला असं वाटतंय की मी दिसायला त्याच्या आईपेक्षा सुंदर आहे. त्या काकीला काय वाटतंय, मी दिसायला त्या मुलाच्या आईपेक्षा सुंदर आहे, आज तिच्यापेक्षा चांगली साडी पण घातले आणि अलंकारही परिधान केलेत, उंच उंच अलंकार परिधान केलेत, म्हणजे ते बाळ मी घेतलं की गप्प बसेल. पण ऐका, त्या काकीने जरी त्या बाळाला घेतलं ना तरी ते बाळ गप्प बसत नाही. पण अस्ताव्यस्त झालेलं लुगडं घातलेली आई, केसही कसे तरी विस्कलित झालेली आई ज्या वेळेला शेतावरून येते आणि त्या बाळाला जवळ घेते ना, त्यावेळेला त्या बाळाला नुसता आईचा स्पर्श जरी झाला तरी ते बाळ तिथल्या तिथे गप्प बसतंय. तसं आम्ही सुद्धा आमच्या धर्माशी एकनिष्ठ राहिलं पाहिजे. तसं आम्ही सुद्धा आमच्या देवाशी एकनिष्ठ राहिलं पाहिजे, आमच्या विचारांशी एकनिष्ठ राहिलं पाहिजे. आज अनेक ठिकाणी धर्म परिवर्तन होताना मला पाहायला मिळत आहे, अनेक ठिकाणी बरं का माऊली. खरं तर मी प्रत्येक ठिकाणी, आता इथे अनेक वरिष्ठ मंडळी या ठिकाणी बसलेले, प्रवचनकार, कीर्तनकार, चांगल्या प्रकारे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करणारे कलावंत या ठिकाणी आहेत. माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेत, विचाराने, ज्ञानाने, सगळ्या साधनेने, तपश्चर्याने श्रेष्ठ आहेत माझ्यापेक्षा. मी इथेच सांगतोय असं नाही, कुठेही गेलो ना तरी पण प्रत्येक वेळेला सांगत असतो की ह्या सर्व वरिष्ठांनी आमच्यासाठी ही सगळ्यात मोठी श्रीमंती साठवून ठेवलेली आहे, कमवून ठेवलेली आहे, सांभाळून ठेवलेली आहे. नाहीतर आमच्यासारखे तरुण संध्याकाळच्या वेळेला धरून आणावे लागतात. काय माऊली, जगणं वागणं राहणं म्हणजे माणसाचं असं झाल्यास तरुणांचं बघा ना कसं आहे. आज ही भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी ग्रंथ जो आमच्या हाताला लागलेला आहे ना, आमच्या मांडीवर आज जी गाथा आहे ना, गीता आहे ना, भागवत आहे ना, याला कारण म्हणजे तुम्ही ते विचार आमच्यापर्यंत आणलेले, तुमचं मार्गदर्शन आहे.
तुम्ही टिकवलं, तुम्ही सांभाळलं, तुम्ही स्वतः ते आचरणात आणलं, तेव्हा तुमच्याकडे पाहून आमच्यासारखे तरुण मंडळी कुठेतरी असं वाटतंय धर्मकार्य करावा, धर्मकार्य ते आमच्याकडून घडलं पाहिजे. याच्यानंतरचा आम्ही विचार केलाय, याच्यानंतरचा विचार आम्ही, आज लहान लहान मुलं आमची बर्बाद होत आहेत, उद्ध्वस्त होत आहेत. लहान मुलांपैकी बाबा निम्मेपेक्षा जास्त मुलांचे डोळे मोबाईलमुळे गेलेत. 25% पोरं हँग झाल्यात, नाधर वेडी की नाधर शहाणी अशी झाल्यात 25% लहान मुलं, बरं का. आणि एकच गोष्ट नाही, काय अनेक गोष्टी आहेत त्याला कारणीभूत, अनेक गोष्टी आहेत. माऊली काय कुठे पण जन्माला येते का? जिथे विठ्ठलपंत रुक्मिणी माता आहे तिथेच ना. खुर्चीत बसा. जगद्गुरु तुकोबा कुठेही जन्माला येतात का? हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपतींची पावलोपावली आम्हाला आठवण येते ज्या वेळेला हिंसाचार, भ्रष्टाचार आणि अत्याचार पाहतोय त्यावेळेला. पण ऐका, हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपतींचं कार्य आम्हाला तिथेच पाहायला मिळतंय ज्या ठिकाणी राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ आहेत, त्याच ठिकाणी आम्हाला ते कार्य पाहायला मिळतंय. आणि माई माऊली, तुमचं मन दुखवायचं अजिबात माझं मन नाही. तुमच्या सगळ्यांच्या चरणी पुन्हा एकदा नतमस्तक होतो. मला सांगा, मुलांवर संस्कार करण्याची जबाबदारी अधिक करून बाबा कोणावर आहे? महिलांवर का पुरुषांवर? पुरुष बिचारा 1.5-2 भाकरीची शिदोरी एकदा बरोबर घेतली की नाही का संपूर्ण दिवसभर बिचारा बाहेर राबत असतो. कशासाठी? 4 पैसे मिळतील, संध्याकाळी मी घरी जाईन, माझ्या मुलाबाळांना सुखात ठेवीन, आनंदात ठेवीन, त्यांचा उदरनिर्वाह व्हावा, त्यांच्या गरजा पूर्ण व्हावा म्हणून बिचारा त्या ठिकाणी घाम गाळत असतो, कष्ट करत असतो, मेहनत करत असतो. मुलांवर संस्कार करण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. आणि म्हणून संत असं म्हणतात की एक वेळ तुम्ही पैसा कमवण्यात कमी पडला चालेल का तेही सांगतो तुम्हाला. माझ्या पणजोबाला वाटलं होतं, पणजोबा म्हणजे गोमात आरमले, तुम्ही सगळे माहिती आहे तुम्हाला नाही का, सावकार ना, काय वाटलं होतं आमच्या आजोबांना काम करायला लागू नये, जरा मस्त की बसून खाल्लं पाहिजे, त्यांनी आनंदात राहिलं पाहिजे. पण असं ऐकायला मिळतं की आजोबांनी पण भरपूर घाम गाळला, मेहनत केली, कष्ट केले, काबाड कष्ट केले. त्यांनाही वाटायचं माझ्या वडिलांनी अगदी आनंदात राहिलं पाहिजे, सुखात खाल्लं पाहिजे, बसून खाल्लं पाहिजे. पण आजही माझ्या वडिलांना सुद्धा राबावंच लागतंय. माझ्या वडिलांना वाटलं होतं, आजही वाटत असेल की माझ्या मुलांनी बसून खाल्लं पाहिजे, पण आम्हाला सुद्धा राबावंच लागतंय ना, काम करावंच लागतंय ना. आणि संपत्ती जी आहे ना, अन्न, वस्त्र आणि निवारा, ह्या तिन्ही गरजा पूर्ण करण्यासाठी आम्हाला कमवलंच पाहिजे. आम्ही धावपळ केलीच पाहिजे, धावपळ केलीच पाहिजे. पण असं म्हणतात, तिला उपमा संपत्तीला दुपारच्या सावलीची दिलेली आहे. काय म्हटलेलं आहे? 80 ही सृष्टीची चाली, संपत्ती दुपारची सावली, वैसा तरी निघून गेली हळूहळू. काय सांगितलंय माहितीये का? दुपारी आम्ही सूर्यप्रकाशामध्ये चालत असताना, सूर्य माथ्यावर असताना जी सावली आम्हाला सोडत नाही ना, तीच सावली संध्याकाळच्या वेळेला आमच्यापासून एवढी लांब जाते की आमचीच सावली आम्हाला दिसत नाही. ऐका, वयाचंही तसंच आहे आणि संपत्तीचंही तसंच आहे. कोणाला वाटतं इथं बसलेल्यांपैकी म्हातारा व्हावं म्हणून? कोणाला वाटतंय म्हातारा व्हावं म्हणून, वृद्ध व्हावं म्हणून कोणाला वाटतंय? पण झाल्याशिवाय राहत नाही. संपत्ती आलेली जाऊच नाही असं प्रत्येकाला वाटतंय, जाऊच नाही असं प्रत्येकाला वाटतंय, पण ती खर्च झाल्याशिवाय राहत नाही, गेल्याशिवाय राहत नाही. का? एक वेळ आम्ही आमच्या मुलाबालांसाठी संपत्ती कमवण्यात कमी पडलो तरी चालेल, पण संस्कार आणि संस्कृती निर्माण केली पाहिजे. त्या ठिकाणी आम्ही जेवढे चांगले विचार देता येतील ना, तेवढे चांगले विचार देता आले पाहिजेत. कारण का माहितीये का? ह्या सगळ्या गोष्टी आपल्या हातात नाही बाबा. कधी कोणावर काय वेळ येईल सांगू शकत नाही. माझी पण मुलं बाळ आहेत, उद्या कुठे जातील, काय करतील सांगू शकत नाही. पण प्रत्येक आईवडिलांचं कर्तव्य असतंय की त्यांना चांगलं शिकवणं, चांगलं मार्गदर्शन करणं, हे प्रत्येक आईवडिलांचं कर्तव्य असतंय. प्रत्येक आईवडिलांचं कर्तव्य असतंय. आणि कुठलेच आई वडील मुलाबालांना वेगळं आणि चुकीचं सांगत नाहीत, चुकीचं मार्गदर्शन करत नाहीत. कुठलेच आई वडील नाहीत, बरं का, कुठलेच आई वडील नाहीत.
पण महत्वाचा विषय काय माहितीये, इथे काय म्हटलेलं आहे माऊलींनी, आगा स्वधर्मो आपला जरी का कठीण झाला तरी हाची अनुष्ठीला पाहिजे भला. आज आम्हाला धर्म परिवर्तन होताना का पाहायला मिळतंय, त्याला कारण आम्ही आमच्या पूर्वजांना विसरतो. आता संत राहू द्या बाजूला, देव पण राहू द्या बाजूला, पण साधं उदाहरण सांगतो बघा, माझं मीच सांगतो. आता माझ्या वडिलांचं नाव आत्माराम तारमळे, आजोबांचं नाव कृष्णा तारमळे, पंजोबांचं नाव गोमा तारमळे, खापर पंजोबाचं नाव बालू तारमळे आणि त्यांच्या वडिलांचं नाव गौरव तारमळे. एका फेका बेक नाही होगा. हा, हात जोडून विनंती करतो तुम्हाला, घरातला एखादा माणूस गेला, वडील असतील, आजोबा असतील, त्यांचा फोटो काही काळ आपल्या भिंतीवर असतो, पडला फुटला की लगेच आपण टाकून देतो, पण तसं काही करू नका बरं का. पंजोबा, आजोबा, वडील ज्यांचे असतील त्यांना सांभाळून ठेवा. कमीत कमी त्यांच्याकडे बघितल्यानंतर आपल्याला आठवण तरी झाली पाहिजे, त्यांनी केलेली मेहनत, त्यांनी घेतलेले काबाड कष्ट केलेले, त्यांनी आपल्यासाठी काय कमवून ठेवले. आता आपण सध्या जगद्गुरु तुकोबा माऊली, ज्ञानोबा, शांती ब्रह्मनाथ महाराज ही खूप खूप उंच लेवलचं संत झाले. समजा देव म्हटल्यानंतर खूपच उंच लेवल झाली, उंच झालं सगळं बरं का. आपण आपल्या घरचा जरी विचार केला, माझा मी जरी विचार केला, तरी माझ्या पंजोबाच्या काळामध्ये किंवा माझ्या आजोबांच्या काळामध्ये, बाबांनी पण अनुभवलं असेल, कदाचित तुम्हीही अनुभवलं असेल, असं म्हणतात काही काळापूर्वी, काही वेळापूर्वी, काही वर्षांपूर्वी दुष्काळ पडला होता आणि तो काही वृद्ध माणसांनी अनुभवला. दुष्काळ, त्यावेळेला खायला काही नव्हतं, म्हणतात असं याच्यामध्ये जायचं शेतामध्ये आणि महालुकी काहीतरी आणायची, महालुकी काहीतरी ती आणायची, ती घरी पेच करायची आणि ती प्यायची. एवढा एवढा, बरोबर का आई? बघा त्या आईच्या चेहऱ्यावरून समजतं आईने अनुभवलेला आहे, आजीने अनुभवलेला आहे. त्या जरा प्रवचन झाल्यानंतर विचारा तिला काय दुष्काळ होता ते, का तर सांगतो तुम्हाला पुढं. एवढा दुष्काळ अनुभवूनही, एवढा संकटांना सामोरे जाऊनही, एवढ्या प्रसंगांना सामोरे जाऊनही माझ्या आजोबांनी किंवा पंजोबांनी धर्म बदलला नाही, त्याचा स्वाभिमान आहे बाबा, बरोबर आहे की नाही? त्यांनी जर त्यावेळेला चिरीमिरीसाठी जर धर्म बदलला असता तर माझ्या कपाळाला टिळा असता, मी आज इथे बसलो असतो, हा ग्रंथ माझ्या मांडीवर असता. सगळ्यात मोठी श्रीमंती आमच्या आजापंजांनी, आपल्या आजापंजांनी जर कुठली कमवली असेल, आपल्या आई वडिलांनी जर सगळ्यात मोठी श्रीमंती जर कुठली कमवली असेल तर ह्या गणरायाच्या मंदिराच्या प्रांगणात बसून आज आम्ही जे प्रवचन श्रवण करतोय ना, ही सगळ्यात मोठी श्रीमंती आमच्या वाडवडिलांनी आम्हाला दिलेली आहे, आमच्या आजापंजांनी आम्हाला दिलेली आहे. आणि ती विसरता कामा नये, ती विसरता कामा नये. भाग्यमान आपल्या आई वडिलांचं, आमच्यापर्यंत तरी ठीक होतं, आपल्यापर्यंत, कारण आपल्या आईच्या हातात मोबाईल नव्हता बरं का. म्हणजे आमच्यापर्यंतची पिढी अशी होती की ती आईच्या हातात फक्त सूप असायचा, धान्य निवडायला, जातणी असायची, जातणं नाही का बाबा, नाहीतर वरवंटा पाटा, उखळ मुसळ नाही. आता काय झालं माहितीये का, सगळ्या गोष्टी बाजूला झाल्या आणि विज्ञान युगामध्ये आमच्याकडे अर्धा तास वाटण्याला जो लागायचा तो 5 मिनिटात वाटणं तयार होतो. सुख मिळालं ना आम्हाला, अरे चांगलं आहे ना, विज्ञानाचा आधार घेतला आम्ही. जिथे 2-2 तास जातणीवर दळण लागायचं, आई खरंय की खोटं आहे, दळलं असेल त्या आईने, ह्या आईने पण दळलं असेल, बरोबर आहे ना. आज 15 मिनिटात आम्हाला अगदी 10-5 रुपये मोजून लगेच दळण मिळतंय आम्हाला. चांगलं आहे ना, काय वाईट आहे सांगा ना. एकीकडे कपडे धुतले जातात, वॉशिंग मशीन मध्ये टाकताना लगेच इकडे भाकरी तयार होतात आम्हाला. वेळेची बचत झाली, मेहनतीची बचत झाली. पण आज तरी सुद्धा आम्ही झुरुमुरू का राहिलो बरं? त्या वेळेचा उपयोग आम्ही कशासाठी केला बरं? एक तर हातात रिमोट, 2च गोष्टी, एक तर रिमोट किंवा मोबाईल, 2च गोष्टी. वेळ द्या पोरांना. आणि मुलांना वेळ देताना आपण कुठली वेळ असते माहितीये का? संध्याकाळी वडील ज्या वेळेला घरी येतात ना, ती वेळ सगळी एकत्र बसण्याची असते माऊली. कमीत कमी जेवताना तरी एकत्र बसा, मुलींशी संवाद करा, मुलांशी संवाद करा, त्यांना विचारा काय हवं नको. कधीतरी आईने मुलीची मैत्रीण म्हणून तिच्या पाठीवर हात ठेवता आला पाहिजे.
म्हणजे मनातलं तिच्या सांगता आलं पाहिजे तिला, बाय तुला काही हवं आहे का, काही लागेल तर सांग, पण कधीतरी खाली मान घालायला लागेल अशी कर्म करू नको ग. सांगणं आपलं कर्तव्य आहे ना, बोलणं आपलं कर्तव्य आहे ना. कधीतरी बापाने मुलाच्या पाठीवर हात ठेवून मित्र म्हणून त्याला विचारता आलं पाहिजे, दादा अरे हाडाची काढे केली, रक्ताचं पाणी केलं, आजही माझ्यामध्ये धमाक आहे तुला सांभाळण्याची, करू शकतो मी तुझ्यासाठी आज पण दादा समाजामध्ये वागताना जगताना कधीतरी मला खाली मान घालायला लागेल असं वागू नको रे, जगू नको, बरं का. आणि असं जर राहायचं असेल ना तर त्यासाठी गणपतीचे शूर्पकर्ण आहेत, सुपासारखे कान आहेत. सुपाचं काम काय आहे, चांगलं घ्यायचं, वाईटाचा त्याग करायचा. कोणी काही जरी सांगायला आलं ना नवऱ्याबद्दल बाईबद्दल तरी आपण सहज नेहमीच्या विचारामध्ये बोलतोय की नाही, कानामध्ये आणि डोळ्यामध्ये काय फरक आहे, अंतर आहे. मग त्याचा विचार कधीतरी जीवनामध्ये पण आणा ना, जगण्या वागण्यात पण आणा. कानात आणि डोळ्यात फरक आहे. ऐकणाऱ्या गोष्टीवर आम्ही जेवढा विश्वास ठेवतो ना तेवढा पाहणाऱ्या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही. ज्या दिवशी पाहणाऱ्या गोष्टीवर अधिक विश्वास ठेवू ना त्यावेळेला खऱ्या अर्थानं आमच्या जीवनामध्ये आलेलं दुःख सुद्धा नाहीसं झाल्याशिवाय राहणार नाही. कारण दुःखाला कारणीभूत आहे सगळ्यात मोठा जर असेल तर संशय योग. आता ऐका, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ हे 6 आहेत ना, दुसरे 2 आहेत संशय आणि चिंता. 9 ग्रहांपैकी जे 2 ग्रह आहेत ना माऊली, 9 ग्रहांपैकी सूर्य, चंद्र, भौम, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू आणि केतू, हे नंतरचे जे 2 आहेत ना त्यांना उपमा दिलेली संशय आणि चिंतेची बाबा. कारण एकाला धड आहे, डोका नाही, शिर नाही, एकाला शिर आहे, एकाला धड नाही. मला सांगा, जो माणूस चिंताग्रस्त होतो तो फक्त कशाचा विचार करतो, डोकं धरून बसतो ना, डोकं धरून बसतो की नाही. चिंताग्रस्त माणूस काय धरून बसतो, डोका. आणि संशय आलेला माणूस याचा वापरच करीत नाही, करतो डोक्याचा वापर करतो का संशय आलेला माणूस. ती बोलते लई डोका माझा चिनबिन झालाय, जेव्हापासून त्यांना मी फोनवर बोलताना बघितलंय ना तेव्हापासून डोका माझा कामच करी नाही. हे काही पुराणातल्या गोष्टी आहेत का बाबा, खरं ही गोष्ट आहे. काय बोलते ती, जेव्हापासून मी त्यांना मोबाईलवर त्या गुपचूप असे बोलताना बघितलं तिथून माझा डोकाच काम करी नाही. म्हणजे हिच्या मनामध्ये काय आला, संशय. याला फक्त धडच आहे, डोका नाही. आणि चिंतेला फक्त डोका आहे, धड नाही आहे. ऐका, हे सगळे ग्रह आपल्या पिंडात आहेत, अंतःकरणात आहेत. आणि अंतःकरणातले ग्रह जर शांत करायचे असतील तर गणपती बाप्पाला प्रार्थना केली पाहिजे, गणरायाला प्रार्थना केली पाहिजे, बरं का. आणि ते गणरायाचं कार्य आपल्याकडून घडावं असं जर आपल्याला वाटत असेल तर त्यासाठी आपण अखंड काय केलं पाहिजे, गणरायाचं स्तवन केलं पाहिजे. गणपती बाप्पा